तर सर्क्युलर मोशन मध्ये आपण जेई मेन्स 2020चा एक PYQ करू. क्वेश्चन काय म्हणते बघा. अ क्लॉक हॅज मूव्हिंग सेकंड्स हँड ऑफ 0.1 मीटर लेंथ. ठीक आहे. तर एक क्लॉक आहे. या क्लॉकचा समजा हा सेकंड हँड आहे. हा पर सेकंड किती चालतो? 0.1 मीटर पर सेकंड. ठीक आहे. सॉरी, वेलोसिटी नाहीये, त्याची लेंथ आहे. ही लेंथ आहे 0.1 मीटर. आपल्याला माहिती आहे 1 मीटर किती असतो? 1/100, म्हणजे 1 मीटर इज 100 सेंटीमीटर. 0.1 मीटर इज नियरली 1 सेंटीमीटर झाला जवळपास. ठीक आहे. तर तुम्हाला विचारले द ॲव्हरेज ॲक्सेलरेशन ऑफ टीप ऑफ द hand in meter per second square is of the order of. आता ऑर्डर ऑफ म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, टेनचा पॉवर. ठीक आहे. टेनचा पॉवर सांगायचा आपल्याला. तर ऑप्शन्स आहेत टेनचा पॉवर -3, -4, -2, -1. आता इथं दोन गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला लेंथ माहिती आणि टाइम माहिती आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल? अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते? काल शिकवलं तुम्हाला ओमेगा 2π/t. ठीक आहे. तर 2π त्याचं पूर्ण फिरणं झालं आणि टी काय आहे? टाइम पिरियड. आता आपल्याला मिनिट मध्ये घ्यावं लागेल. आपलं मिनिटचं सेकंड्स मध्ये घ्यावं लागेल. तर 2π/60 करा. ते काय होईल तुमचं? ओमेगा. आता ओमेगा झाल्यावर आपल्याला विचारलेलं आहे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा कालच फॉर्म्युला सांगितला, आर ओमेगा स्क्वेअर. आर काय आहे? लेंथ. त्याची रेडियस. ही लेंथ रेडियसच की नाही, हा फिरतोय म्हणजे. तर ही रेडियस आहे 0.1 मीटर. तर हे आर आणि ओमेगा तुम्ही इथून काढलेला आत्ताच्या फॉर्म्युला, दोघांचं प्रोडक्ट. त्याला सिम्प्लिफाय करून टेनच्या ऑर्डर पॉवर मध्ये लिहायचं आणि जो टेनचा फायनल पॉवर येतो ते आपला आन्सर. जसं म्हटल्यास तुम्हाला एकदा सांगतो. आता पहा, इथे तुम्हाला काय करायचंय? याची अँग्युलर स्पीड घ्यायची. कारण आपण ह्याच्यामध्ये ह्याचं जे फिरणं आहे हे फिरणं सेंटरमध्ये तो किती फिरेल? 2π. अँग्युलर स्पीड ओमेगा. ओमेगा काय असतो? 2π/t. तर हे 2π ठेवा सध्या. टी घ्या 60 सेकंड्स म्हणजे π/30 मीटर पर रॅडियन. मीटर नसते त्याच्यात. तर हे आहे रॅडियन पर सेकंड. ठीक आहे. कारण हे आपण रेडियन मध्ये घेतो. आता हे झालं अँग्युलर स्पीड. तर आपल्याला काढायचंय ॲव्हरेज ऍक्सेलरेशन. आता ॲव्हरेज ऍक्सेलरेशनचा ओमेगा मध्ये फॉर्म्युला आहे आर ओमेगा स्क्वेअर. आर म्हणजे याची लेंथ 0.1 आहे, मीटर मध्येच आहे. तर ह्याला काय करा तुम्ही? 1/10 लिहा 0.1 ला. आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर. तर पाय स्क्वेअर आणि खाली किती येते? 900. 30चा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर. तर ओव्हरऑल आता तुम्ही पहा, पाय स्क्वेअर आहे म्हणजे 3.14 चा स्क्वेअर आणि खाली किती आलेला आहे? 9 × 10⁻³ आपल्याला 10च्या पॉवर मध्येच लिहावं लागेल. याला काय लिहाल? 314 × 314 स्क्वेअर करा. इथून डेसिमल उडवल्यामुळं खाली येईल एक 10⁻². समजलं? आणि ह्याचा पण एक येईल 10⁻². स्क्वेअर आहे ना, 2 वेळा. इथे 10 स्क्वेअर आणि इथे किती येईल?
9 इंटू 10⁻³ ओव्हरऑल. तर तुम्ही आता बघायचं की झालं 314 इंटू 314 जो काय नंबर येईल तो खाली किती आलेला आहे 10⁻⁴ इथे याला इंटू केलं तर हे रेसिप्रोकल होईल 1/9 इंटू 10⁻³ चला याच्यात काय काय कॅन्सल होतं बघा. कॅन्सल सध्या व्हायसारखं कोण आहे 9 ने तुम्ही हे करा वाटल्यास वर 314 इंटू 314 इकडे घ्या 9 आणि इकडे 10⁻7 तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन मध्ये आता इथं अडकवता. तर 314 चा स्क्वेअर घेतला आपण हे 16 5 12 इकडे या 4 1 3 इथे या 12 4 9 ते किती झालं 6 9 5 हे 8 आणि 9 तर ओव्हरऑल हे किती झालं 98596 98596 हे 98596 हे वरच आहे खाली त्याला डिवाइड कितीने केलं 9 ने आणि हा पॉवर वर जाऊन काय झाला -7 आता तुम्ही याला डिवाइड करा 9 1 9 0 81 81 उरले 4 45 उरले 4 45 46 उरला 1 पॉइंट इथं 0 0 9 1 9 9 1 9 अँड सो ऑन तर इथं 10⁻⁻7 तर आपल्याला आता या ठिकाणी यावं लागेल 1 2 3 4 प्लेसेस आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण लिहितो तर इथं आपण फर्स्ट डिजिट पर्यंत येतो 4 प्लेसेस मागे आलात तर तुम्हाला इथं काय करावं लागेल ह्याला जर तुम्ही 4 प्लेस मागे आलात म्हणजे असं दिसलं तुम्हाला लाईक दिस तर तुम्हाला इथे किती करावं लागेल -7 मध्ये 4 ला ऍड करावं लागेल जेवढे प्लेस मागे येतो तेवढे आपण ऍड करतो तर ह्याच्यामध्ये इकडे काही काही येत नाही 10 चा पॉवर किती आला बघा -3 आणि आपल्याला विचारलेलं आहे ऑर्डर ऑफ जेव्हा ऑर्डर विचारतात तेव्हा हे सोडून द्यायचं 10 चा पॉवर पाहायचा तर 10 चा पॉवर किती आलेला आहे -3 सो ऑप्शन इज द आन्सर काय काय केलं बघा आपण मेन पार्ट आहे पहिल्यांदा अँग्युलर स्पीड काढा मग ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहा रेडियस म्हणजे याची लेंथ आहे मग ह्याला फक्त आता कॅल्क्युलेट केला आपण आणि याला 10 च्या पॉवर मध्ये आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा अर्थच आहे मी तुम्हाला पहिल्यांदा युनिट डायमेन्शन मध्ये शिकवलं होतं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे पॉवर ऑफ 10 ते कसं सायंटिफिक नोटेशन मध्ये म्हणजे इथं आपण डेसिमल इथे किती असला पाहिजे 1 to 9 च्या मध्ये आहे की नाही आणि मग आपण याला जेवढे प्लेस मागे आलो किती आलो बघा इथून 1 2 3 4 प्लेस मागे आलो तर जेवढे प्लेस लेफ्टला जातो डेसिमल तेवढे प्लेस इथे ऍड करतात आणि जर राईटला गेलो तर मायनस करतात तर इथं आपण ऍड केल्यामुळं -7 + 4 झाला -3 त्याच्यामुळे इथं हे आन्सर येते एवढ्या याच्यात कॅल्क्युलेशन आहे हा जेई मेन्स 2020 चा क्वेश्चन आहे हा कुठला प्रॅक्टिस क्वेश्चन नाहीये लक्षात ठेवा तर आपण जे जे शिकलो त्याला प्रॅक्टिस करत आहोत पुढचा क्वेश्चन आता तुम्ही ट्राय करू शकता द स्पीड ऑफ पार्टिकल मूव्हिंग इन सर्कल ऑफ रेडियस आर 2 मीटर म्हणजे 2 मीटर सर्कलच्या रेडियस मध्ये एक पार्टिकल फिरत आहे समजलं एवढं पाहून घ्या व्हॅरीज विथ त्याची जी स्पीड आहे ही स्पीड व्हॅरीज विथ टाइम म्हणजे स्पीड काय टाइमचं फंक्शन आहे तर ते कसं v इज इक्वल टू टी स्क्वेअर म्हणजे बघा टाइमच्या स्क्वेअर नुसार काय बदलते स्पीड बदलते 13 सेकंड अँड v इज इन मीटर पर सेकंड आता तुम्हाला विचारलंय
द नेट ऍक्सेलरेशन ॲट t इज इक्वल टू 2 सेकंड्स इज. करेक्ट टाइम जेव्हा 2 सेकंड होता, ॲट आहे डिफरन्शिएशन, व्हेरी गुड. 2 सेकंड, कारण आपल्याला स्पीड दिली आहे आणि ऍक्सेलरेशन काढायचंय, म्हणजे आपल्याला पुढे जायचंय. पुढे जाणं म्हणजे डिफरन्शिएशन. आता तुम्हाला या सगळ्या टेक्निक सांगितलेल्या आहेत. तर टी जेव्हा 2 सेकंड्स होता तेव्हा नेट ऍक्सेलरेशन किती होतं? ठीक आहे. आता मला सांगा, नेट ऍक्सेलरेशनचा अर्थ काय होता? नेट नेटचा फॉर्म्युला मी दिला होता कालच, AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. एक सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे, V स्क्वेअर बाय R. आता विसरायचं नाही. आणि टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन काय होतं? सर टॅन्जेन्शियल साठी आपण काय करतो? फंक्शनला डिफरन्शिएट करतो. हे त्याला डिफरन्शिएट करा, टॅन्जेन्शियल येतं. आणि ते टॅन्जेन्शियल आलं आणि V स्क्वेअर अपॉन R ने सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आलं. त्याला रूट मध्ये ठेवून नेट काढा आणि मग टाइमला 2 ठेवा. तर तुमचे ऑप्शन्स आहेत √40, √60, √80 अँड 10. तर मी 2 फॉर्म्युले लिहिलेत. थोडं ट्राय करून बघा आता क्वेश्चन हा. त्याच्यात एक लक्षात घ्यायचं, नेहमी जेव्हा तुम्हाला नेट ऍक्सेलरेशन विचारतील आणि एखादं फंक्शन दिलेलं असेल, तर टॅन्जेन्शियल साठी डिफरन्शिएशन. तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन V स्क्वेअर अपॉन R. V, आता V किती आहे? तुम्हाला इथं हे काढायचं आहे. कसं काढलं V तुम्ही? आता V आहे T स्क्वेअर. तर T आपण इथं हे करू. तर तुम्ही इथं किती लिहिणार? V स्क्वेअर म्हणजे इथं T चा स्क्वेअर, तर इथं 4 येणार, 4 चा स्क्वेअर येणार. ठीक आहे. 4 कसं येईल? 4 चा स्क्वेअरच येईल. आणि रेडियस 2 आहे, तर हे 8 मीटर पर सेकंड येईल, सेकंड स्क्वेअर येईल. आणि टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन साठी dv बाय dt करा. तर ते झालं t स्क्वेअर होईल 2t. आता 2 ला 2 ठेवा, तर हे किती येईल? 4 झालं. आता तुम्हाला विचारलंय नेट. नेट साठी AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. AC स्क्वेअर आला 8, 8 चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि इथे घ्या 4 चा स्क्वेअर. तर हे झालं 64 प्लस 16. सो √80 इज द आन्सर. तुमचा काय क्वेश्चन? अ फॅन इज मेकिंग 600 revolutions per minute. If after some time it makes 1200 revolutions per minute, then increase in its angular velocity is. अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. ओमेगा मधला चेंज काढायचा आहे. तर फायनल मायनस इनिशियल घ्यावं लागेल. ऑप्शन्स आर 10 पाय रेडियन पर सेकंड, 20 पाय रेडियन पर सेकंड, 40 पाय रेडियन पर सेकंड अँड 60 पाय रेडियन पर सेकंड. ट्राय दिस. आता फॉर्म्युला शिकवलेला आहे. अरे सोपा प्रश्न आहे. चला, अँग्युलर वेलोसिटीचा बेसिक फॉर्म्युला 2 पाय बाय टी आहे. बट आपल्याला माहिती आहे 1 बाय टाइम पिरियड असते फ्रिक्वेन्सी. कारण आपल्याला इथे रिव्होल्यूशन पर मिनिटचा अर्थच फ्रिक्वेन्सी असतो. एवढा पळतोय तो. तर तुम्हाला आधी काढायचे ओमेगा फायनल. ते काय असेल? 2 पाय F2 सेकंड. तर 2 पाय आणि सेकंडची
फ्रिक्वेन्सी 1200 आहे. पुन्हा ओमेगा इनिशियल 2 पाय फर्स्ट फ्रिक्वेन्सी ती किती आहे 600. तर तुम्हाला काढायचा आहे चेंज. तर चेंज असतो फायनल मायनस इनिशियल. तर 2 पाय इंटू 1200 मायनस 2 पाय इंटू 600. 2 पाय कॉमन आउट करा. तर 1200 मायनस 600. तर हे 2 पाय इंटू 600. आता हे मिनिट मध्ये आपल्याला काय करायचं याला हे रेडियन पर मिनिट आहे ठीक नाही कारण हे पर मिनिट दिलेले आहे. तर आपल्याला काढायचंय इन सेकंड्स. तर सेकंड करण्यासाठी 2 पाय इंटू 600 ला 60 ने डिवाइड करा. तर हे झालं रेडियन पर सेकंड. तर बघा इथून एक कॅन्सल होईल, इथं 10 येईल, 10 टू जा 20 पाय. सो दिस इज द आन्सर. कुठं चुकायला लक्ष ठेवत जा.